नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये नील आता रमाला घेऊन देविकाच्या घरी येतो. तेव्हा तो रमाची अगदी खूप छान प्रकारे काळजी घेत असतो आणि देविका सुद्धा, कारण मुद्दाम आता ते रमाला एक चांगले लोक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तिला अगदी इतकं जीव लावतात. कारण आता जेव्हा ती घरी येते तर रमा थोडीशी अशी घाबरलेसी होती आणि तेवढ्यात मात्र देविका ही बाहेर आलेली असते. देविका, रमा, नील हे आता सोफ्यावर बसतात. तेव्हा मात्र आता देविका ही घोटाळ्यांना आवाज देते की घोटाळे अहो सूप घेऊन या. तेव्हा आता घोटाळे सूप घेऊन येतात आणि म्हणतात की अगोदर सूप घ्या आणि मग नंतर गोळ्या घ्या म्हणजे बरं वाटेल. रमा मात्र काही उत्तर देत नसते. देविका लगेच अगदी इतकं म्हणजे आपलं बोलण्याची भाषा बदलते आणि अगदी रमाला खरंच ती चांगली बाई आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि नीलला म्हणते की नील, अरे काय ह्या मुलीची अवस्था करून ठेवली रे. मी तुला सांगितलं होतं की तू कितीही या मुलीला सापडले तर लगेच घरी घेऊन ये, तिला असे बांधून वगैरे ठेवू नकोस. तिच्या अपघात झाल्यानंतर कळाले की जेव्हा, आणि तुला आठवते का, अरे तू काय म्हटला होता, तुला ही मुलगी एकदा कुठेतरी दिसली होती म्हणून आपण तिला किती शोधले आणि आता तर ती सापडली. अरे म्हणून मी तुला अशा अवस्थेत तिला तू घरी घेऊन ये असं सांगितलं होतं का. काय नील, म्हणून देविका आता रागवण्याचं नाटक करते. अरे नील, तू तर माझा जावई आहेस आणि काय वागतोस हे, काय हे तुझं वागणं. तेव्हा नील मुद्दाम शांत असतो. तेव्हा रमा मात्र हळूच विचारते की तुमची मुलगी आहे का ती. तेव्हा देविका थोडंसं डोळ्यात पाणी आणते आणि हो, सावत्र मुलगी आहे आणि खरं तर अगदी माझ्या सख्या मुलीसारखी आहे, परंतु तिने लग्न केलं आणि ते पण तुझ्या नवऱ्याशी. आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. तू गेल्याचे कळाले आणि एक आठवडाभर ते एकमेकांना भेटले आणि 15 दिवसात त्यांनी लग्नच करून टाकले. आम्हाला सुद्धा त्यांनी काहीच सांगितले नाही, काय झाले आणि कसे झाले याचा काहीच पत्ता नाही. तेव्हा रमा म्हणते की माझा या सर्वावर विश्वास नाही, हे सगळं काही खोटं आहे, तुम्ही खोटं बोलतात. तेव्हा देविका थोडीशी भावनिक होण्याचं नाटक करते आणि म्हणते की अगं असंच असतं, आपण कितीही विश्वास ठेवतो परंतु शेवटी हे असंच होतं. माणसं केव्हा बदलतात हे कधीही सांगता येत नाही. अगं आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती, कारण ती नीलशी बोलत होती. नील आणि तिचं एकमेकांवर प्रेम होतं, परंतु काय झालं काय माहिती, एका आठवड्याभर तिने नीलचे फोन उचलणंच बंद केलं आणि एके दिवशी ती तर घरातून पळूनच गेली. म्हणून आता रमाला आपल्या बाजूने वळून घेण्यासाठी मुद्दाम देविका आणि नील जे काही त्यांचा वागण्याचा प्लॅन ठरलेला असतो की अगदी त्या प्लॅनप्रमाणे ते वागण्याचं नाटक तर सुरू करतात. रमा तेव्हा डोक्याला हात लावते. देविका पुढे म्हणते की मग नंतर काय झाले माहिती नाही, परंतु एके दिवशी मात्र तिने डायरेक्ट लग्नच केले. परंतु तू मात्र काही काळजी करू नको, तू मात्र हे सूप आहे ना गरमागरम ते छान पिऊन घे. रमा मात्र काही सूप वगैरे काहीच प्यायला तयार नसते. तिला स्वतःची काळजी नसते. ती फक्त एकच शब्द म्हणते की मला ह्यांना भेटायचं. तर देविका म्हणते की बरं अगं तू भेट ना त्याला, तू त्याला जरूर भेट, परंतु मला असं वाटतं की तुझ्या नवऱ्याची काहीतरी अशी मजबुरी असेल म्हणून त्याने हे लग्न केलं. म्हणजे असं का घडलं असेल असं आम्ही दोघे विचार करत होतो. विचारच सुरू होता आणि खरं तर तू तर त्यांना भेटायला हवं होतंच, कारण अक्षयने तू गेल्यानंतर हे असं आणि हे बघ तू जिवंत आहे हे सुद्धा त्यांना माहिती नसेल. अचानक तू त्यांना असा त्यांच्या समोर जाऊन धक्का देण्यापेक्षा तू असा विचार का करत नाही की त्यांनी असं का केलं असेल, याचं कारण शोधायला हवं आणि शांतपणे यातून मार्ग सुद्धा काढायला हवा. आणि जो काही तुझा ऍक्सिडेंट झाला होता तो घडून आणला असेल का. तेव्हा रमा ही आता देविकाकडे बघत असते. तुला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता का, किंवा अक्षयला अगोदर पासूनच तुला मारायचं होतं, त्याचा प्लॅन होता का. तेव्हा रमाला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो आणि देविकाचा राग येतो. देविकाला लगेच रमा उठते आणि म्हणते काय बोलतात तुम्ही, असं काही नव्हतं, ते कधीही असं वागणार नाही, कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, ते असं करू शकत नाही. रमाला खूप त्रास होत असतो तर देविका लगेच उठून तिच्याजवळ येते आणि रमा हे बघ अगं अशा गोष्टी घडत असतात, तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको. लगेच घोटाळ्यांना आवाज देत की रमासाठी छान गरमागरम घरचं काहीतरी जेवण तयार करा. आणि रमाला म्हणते की तुला जर कपडे वगैरे बदलायचे असेल वरती माझी जी काही माझ्या मुलीची रूम आहे तर त्या तिच्या रूम मधील कपाटातून तिचे जे काही कपडे आहे ते कपडे तू घालू शकते, परंतु तू मात्र छान असे रिलॅक्स हो. आणि तुला खरं सांगू का, आणि अगं हे बघ पैशाची काही कमी नाही या घरामध्ये, आणि मला तर आता कळूनच चुकलं की अगं ज्यांच्या घरात खूप असा पैसा असतो परंतु माणुसकीची मात्र आजकाल कमी झालेली आहे. थोडंसं रडण्याचं नाटक करते. तेव्हा रमा देविकाकडे बघत असते
आणि हे बघ ना अगं अक्षय आणि माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. मला खरंच खूप पश्चाताप होतो, कारण मी माझ्या मुलीला का असं लाडवून ठेवलं असेल, का तिला इतकं वैभव दिलं असेल. माझी मुलगी पूर्णपणे माणुसकी विसरून गेली आणि का असं वागली असेल ती, या सगळ्याचा मला खरंच पश्चाताप होतोय. तेव्हा रमा तिला हात सुद्धा लावून देत नाही. देविका लगेच आता नीलला खुणावते की कसं वाटलं तुला नाटक, मी जो काही ड्रामा करते ते, म्हणून डोळ्यांनीच खुणवते. तेव्हा नील लगेच तिला वेल डन असं आपल्या हाताने खुणावतो. तेव्हा देविका एका डोळ्याने त्याला इशारा करते आणि हसते आणि परत आपलं रमासमोर रडण्याचं नाटक सुरू करते. त्यानंतर आता इकडे साई हा घरी येतो. साईला काही आता त्याचं कशातच मन लागत नाही. त्याला सारखं श्रद्धा म्हणजे रमाची आठवण येते. तेवढ्या तेथे माई येतात. साई बाहेरच बाजेवर बसलेला असतो. माई आता साईवर रागवतात, आलास का, झाले का तुझे समाधान, त्या पोट्टीबाई तुला आता वेड लागलं. मला एक गोष्ट सांग, गेली ना ती, जाताना तिने तुला काही सांगितलं का, तिचं नाव गाव पत्ता काही सांगितले का तिने तुला, आणि तुला हे सुद्धा माहिती आहे का तिचं लग्न झाले म्हणून. आणि हे बघ आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि जरी तिने आपल्याला सांगितले की तिचे लग्न झालेले आहे, तर तिने आपल्याला नवऱ्याचे नाव सांगितले का, नाही ना. तिने तर आपल्याला तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. तरी सुद्धा का तू तिचा इतका विचार करतोस. तिने जाताना तुला एकही शब्द सांगितलेला नाही तिच्याबद्दल, मग तरी सुद्धा तू काय इतकी जीवाची तुझी अवस्था करून घेतो. स्वतःच्या नावाबद्दल सुद्धा तिने काही सांगितले नाही. मला तर असं वाटतं एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ती, आणि तू तिचा विचार करत बस. तेव्हा साई म्हणतो की माई तू काही पण बोल, तू काही जरी बोलली ना तरी सुद्धा माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या खोटारड्या नाहीत. कारण तू जर असं काही बोलली आणि तुला वाटत असेल की मी त्याला काही बोलेल तिच्याबद्दल आणि माझ्या मनामध्ये श्रद्धाविषयी राग निर्माण होईल, परंतु अगं माई हे लक्षात घे, असं काही होणार नाही. मला त्यांची काळजी वाटतेच, कारण त्या काही चुकीच्या नाहीत. आणि हे बघ जोपर्यंत त्या मला भेटत नाही तोपर्यंत मात्र मला चैन नाही पडणार. त्यानंतर आता माही इकडे आपल्या बाईक जवळ येते आणि बाईक जवळ आल्यानंतर ती बाईकला म्हणत असते की किती दिवस झालं मी तुला चालवलं नाही, लॉंग ड्रायव्हिंग सुद्धा केलेली नाही, परंतु मी कसं तुला घेऊन जाणार, कारण रमाला तर बाईक येत नव्हती. आणि जर मी बाईक चालवली तर घरचे काय म्हणतील, आणखीन टेन्शन येईल आणि प्रॉब्लेम निर्माण होईल. त्यामुळे आता ह्या रमामुळे मला बाईकवर सुद्धा एन्जॉय करता येत नाही, लॉंग ड्रायव्हिंगला सुद्धा जाता येत नाही. काय करणार, अरे यार. आणि काय तुला बाईक का चालवता येत नाही आणि सतत अशी साडी कोण नेसते यार, काय एडिटिंग आहे हे. आणि तेवढ्यात मात्र शशिकांत माही समोर बाईकची चावी घेऊन उभा असतो. तेव्हा माही आता शशिकांतकडे पाहते. तेव्हा आता माही म्हणते की बाबा हे बघा, मी तुमच्याशी आता एकही शब्द नाही बोलणार, ओके, कारण तुम्ही आईला या अगोदर खूप असा त्रास दिला. तेव्हा शशिकांत माही समोर हात जोडतो की खरंच मी चुकलो, मला माफ कर, परंतु अगं तुम्हाला तुझ्या बाबांच्या जागे ठेव आणि मला माफ कर. मी जी काही आता रमावर सीमावर जो काही अन्याय केला होता त्याच्याबद्दल खरंच मला खूप गिल्टी फील वाटते, परंतु आता त्या सर्वावर मी माफी मागतो. वाटलंच तर तू मला तुझ्या वडिलांच्या जागी ठेव. जर तुझ्या वडिलांनी असं काही करून तुझी माफी मागितली असती तर तू त्यांना माफ केलं नसतं का. मला एक गोष्ट सांग, तुम्हाला खरंच माफ नाही करणार का. तेव्हा आता रमा म्हणजे माही म्हणते की नाही करू शकत, कारण माझ्या डॅडूने माझ्यासाठी दुसरी मॉम आणली होती आणि तेव्हापासून माझ्या लाईफची अशी वाट लागली होती. तेव्हा मात्र माझ्या लाईफमध्ये असं रागच होता, इतकं टेन्शन होतं. तेव्हा सुद्धा मी माझ्या डॅडूला माफ केलं नाही, कारण माझ्या डॅडूमुळे माझ्या लाईफचं इतकं मोठं नुकसान झालं होतं. कारण ती देविका आमच्या घरात आली होती. देविकाने कधीही मला आईचं प्रेम दिलं नाही, फक्त तिचा संपत्तीवर डोळा होता. त्यामुळे डॅडूने जी चूक केली त्याबद्दल मी त्याला कधीही माफ नाही करू शकत आणि तुम्हाला सुद्धा नाही. त्यामुळे तुमची ही बाईक मला नकोय, तुम्ही तुमच्या जवळच ती बाईक ठेवा. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं तू असं का करतेस, तुला तर बाईक चालवायला आवडते, मग तू असं का करते. माही तर आपला झटक्यात पदर मागे टाकते आणि तेथून आत जायला निघते. शशिकांत पुन्हा तिला थांबवतो. अगं तू कशासाठी स्वतःवर इतका राग काढतेस आणि स्वतःला इतकं झोकतेस. तेव्हा आता माही म्हणते की अहो तेच तर मला म्हणायचं, स्वतःला आवडतं म्हणून स्वतः हवं ते नाही ना करू शकत. म्हणजे हे बघा मला आवडतं बाईक चालवणं म्हणून मी बाईक चालवणार, परंतु हे बघा अक्षयला जर हे माहिती झालं की मी रमा नाही म्हणून तर त्याचा हार्ट ब्रेक होईल, ओके, आणि त्याला दुखावलं जाईल. असं मी कोणतीही गोष्ट नाही करणार, म्हणून मला बाईक जर चालवायची
स्मोक मला करायचा आहे. कोणतीही गोष्ट जी अक्षयला आवडत नाही ती मला नाही करायची. जरीही मला कितीही आवडत असले तरी सुद्धा ती गोष्ट मी नाही करू शकत. ओके. आणि हे बघा खरंच आपण जर आपल्याला जे हवं असतं ते जर केलं तर ते कसं चालेल, दुसरा किती हर्ट होऊ शकतो. आपण थोडासा आपला न विचार करता थोडासा दुसऱ्याचा सुद्धा विचार करायला नको का? त्यामुळे मला आत्ता हे क्षणाला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत आणि जे काही मला ते इतकं माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे आणि त्यांच्यामुळेच मी आहे. म्हणून मला हे सर्व जे काही माझे आवडते छंद आहेत ते करायला नाही आवडणार. मी ते करूच शकत नाही. आणि मी हे सर्व का करू बरं? अक्षयचं मन दुखवायला मला हे सर्व नाही करायचं. तेव्हा आता माही जे काही ऐकते तर सेम अगदी रमासारखं बोलत असते. रमाचं जे काही वागणं आहे एकदम त्याच पद्धतीचं वागणं आता माही बोलते आणि माही म्हणत असते. तेव्हा शशिकांतला आनंद होतो. शशिकांत म्हणतो की रमा अगं सेम रमासारखं बोलते तू एकदम. म्हणजे हे बघ ना किती इमॅजिन करण्यासारखं आहे. ती बिचारी तर गेली पण तिच्यासारखी अगदी सेम असणारी आम्हाला वाचवण्यासाठी बिचारी तुला आमच्या या आयुष्यामध्ये धाडून गेली आणि ती तशी होती आणि तू मात्र ही अशी आहेस. तेव्हा शशिकांत अगदी तोंड भरून माहीचं सुद्धा कौतुक करत असतो. कारण आज जे काही माही वागते ते एकदम असं रमासारखं परफेक्ट वागत असते. दुसऱ्यांचा विचार करणारी, दुसऱ्यांना समजून घेणारी अगदी अशीच रमा होती आणि ही माही सुद्धा अशीच आहे. म्हणून शशिकांतला खरंच आपल्या रमाचा अभिमान वाटतो. तेव्हा आता माही म्हणते की मी ते होऊ शकतेत का? मला आता जायला हवं. शशिकांत विचारतो की कुठे जायचं तुला? तेव्हा आता माही म्हणते की रमाच्या आईकडे. तेव्हा शशिकांत विचारतो की तुला तिकडे कशाला जायचं? तर माही म्हणते की हे बघा रमाच्या आईला सगळं काही माहिती असेल मग तिच्याकडून मला सगळं काही रमाबद्दल शिकून घ्यायचं आहे. रमा ज्या प्रकारे कुकिंग करत होती अगदी त्याचप्रमाणे तिची आई सुद्धा कुकिंग बनवते. त्यामुळे जे काही आहे ते मला सगळं काही शिकून घ्यायचं अगदी रमासारखं परफेक्ट. आणि सगळ्यात जास्त रमाला ओळखत असेल तर ती फक्त तिची आईच आहे. त्यामुळे तिच्या आईकडेच जाऊन मला हे सर्व शिकायचे आणि ते सर्व शिकायला मला सोपं सुद्धा पडेल. त्यामुळे मी आता रमाच्या आईकडे जाते. त्यानंतर आता इकडे रमा ही माहीच्या रूम मध्ये आलेली असते आणि माहीचे ड्रेस कपडे वगैरे घालून ती आता बेडवर विचार करत बसलेली असते. आणि तेवढ्यात मात्र तेथे देविका तिच्यासाठी ज्यूस घेऊन येते. तेव्हा मात्र आता रमाने माहीचा नाईट ड्रेस घातलेला असतो. तेव्हा देविका मुद्दाम आता खुश होऊन नाटक करते की खरंच अय्या अगं तुला माहीचा नाईट ड्रेस किती परफेक्ट येतो ग. तेव्हा मात्र आता रमा विचारते की मला तुमच्या मुलीला बघायचं आहे. तुमच्या मुलीचा फोटो तर असेल ना तुमच्याजवळ जिच्याशी माझ्या नवऱ्याने लग्न केलं, मग तिला मला बघायचं आहे. खूप सुंदर आहे का हो तुमची मुलगी? खूप सुंदर दिसतेत का? आणि खूप हुशार आहे का की माझ्या अक्षयने तिच्याशी लग्न केलं म्हणून? रमाने असं विचारल्यानंतर देविका लगेच आता रडण्याचं नाटक करते आणि त्यांना मात्र आता माहीचा फोटो रमाला दाखवायचा नसतो. म्हणून थोडंसं नाटक करत म्हणते की अगं एकही फोटो तिने या घरामध्ये तिचा ठेवला नाही. सगळ्या काही जाताने तिच्या वस्तू गोष्टी सगळ्या काही आठवणी घेऊन गेली. तेव्हा आता रमा विचारते की अहो ती तुमची मुलगी आहे मग एकही आठवण तुमच्या जवळ तिची नाही का? असं का करतात तुम्ही? मुलगी असल्यानंतर एकतरी आठवण अशी आपल्या आईजवळ असतेच. तेव्हा देविका म्हणते की तिच्या वडिलांची मी दुसरी बायको आहे आणि याच गोष्टीसाठी आयुष्यभर तिने माझा रागराग केला. आता बघ ना ग स्वतःने काय केलं. ती सुद्धा एका त्या घरामध्ये दुसरी बायको म्हणूनच गेली ना. तेव्हा आता लगेच रमा विचारते की मला तिचा फोटो बघायचा आहे. तेव्हा आता देविका म्हणते की हो मी बघते शोधते कुठे तिचा एखादा फोटो आहे का. तोपर्यंत तू खाऊन घे आणि आता तुला फ्रेश वाटेल, खाल्ल्यानंतर बरं वाटेल. रमा म्हणते की नाही तुम्ही जे काही बोलतात ना त्यावर माझा विश्वास नाही. कारण माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या नवऱ्याला मी एकदम असं ओळखते. त्यामुळे ते असं काही करू शकतील यावर माझा विश्वासच नाही. तेव्हा देविका आता थोडंसं असं घाबरल्यासारखी होते. रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की माझा तुमच्यावर विश्वास नाही त्यासाठी मला एकदा माझ्या नवऱ्याशी बोलायचं. तेव्हा देविका म्हणते की हो तेच आणि त्यासाठी एक मस्त प्लॅन मी बनवलेला आहे. कारण अक्षयला आणि माहीला मी आता जेवायला घरी बोलावणार आहे. मी त्यांना असं नाटक करून सांगणार आहे की मी त्यांना माफ केले, मग ते नक्की घरी जेवायला येऊ शकतात. आणि तेव्हा मात्र आता ते जेवायला जेव्हा घरी येतील तेव्हा एकदम तू असे त्यांच्या समोर ये. पण प्लीज ऐक ना, तोपर्यंत थोडासा असा स्पेशल ठेव ना. म्हणजे मी तर हे लवकरच करणार आहे, परंतु थोडासा धीर धर. ऐक ना प्लीज, एकदा तरी ऐक ना. आणि जे काही मी तुला सांगते तो एक असा उत्तम मार्ग आहे. प्लीज तू ऐक ना. तू जास्त विचार करू नको, तुला बरं वाटेल. तोपर्यंत तू सँडविच खाऊन घे. आणि हे बघ मी तुला येथे ठेवलेला आहे, तुला खायचे असेल
असेल तर तो खाऊन घेऊ शकते आणि इतकं प्रेमाने बनवलेलं आहे त्यामुळे तो खाऊन घे. देविका आता हिच्याबरोबर म्हणजे रमाबरोबर इतकं चांगलं वागण्याचं नाटक करत असते, परंतु तरी सुद्धा रमाचा काही विश्वास बसत नाही. देविका आता बाहेर निघून जाते. त्यानंतर आता इकडे स्वयंपाक शिकण्यासाठी आणि ज्या काही रमाच्या आणखीन गोष्टी आहेत त्या सगळ्या काही शिकून घेण्यासाठी फक्त कावेरीच आपली मदत करू शकते. म्हणून आता ती लगेच इकडे कावेरीकडे तिच्या घरी येते. तेव्हा मात्र आता मंगला मावशी आणि कावेरी म्हणतात की काय तुला स्वयंपाक शिकायचा? तेव्हा आता माही म्हणते की हो मला स्वयंपाक शिकायचा आहे. अगदी खुश होऊन ती हे सर्व म्हणत असते आणि हे बघा ते पण अगदी रमासारखं एकदम भारी असं कुकिंग मला शिकायचं आहे. तेव्हा आता कावेरी म्हणते की रमासारखा इतका भारी अगं जन्म देणाऱ्या आईला सुद्धा हे कधीही नाही जमलं. तेव्हा आता माही म्हणते की अहो तुम्ही असं का बोलतात, कारण तुम्हीच तिला सगळं काही शिकवलेलं आहे ना. तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं मला मान्य आहे मी सर्व काही तिला शिकवले, परंतु तुला खरं सांगू का रमाच्या हाताची चव दुसऱ्या कोणत्याही हाताला नाही. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की हे बघ स्वयंपाक ही एक कला आहे. जर आपल्याला कुणाला मनापासून खायला घालायचं असेल तर अगदी ते केलेला स्वयंपाक आहे तो अगदी मनापासून शिकता येतो, कळले का तुला? तेव्हा आता पंकज काका लगेच मंगला मावशीचा हात धरतात आणि हात धरून म्हणतात की मला माहिती आहे की तू का सुग्रण नाही म्हणून, कारण तुला लोकांना खाऊ घालण्याची इच्छाच नाही. तर मंगला मावशीला राग येतो. झटक्याने आपला हात पंकज काकांच्या हातातून काढून घेते आणि गप्प बसा असं रागाने म्हणते. तेव्हा मात्र आता कावेरीला हसायला येतं. कावेरी म्हणते की भाऊजी अहो काय हे? तेव्हा माही आता हात जोडते आणि प्लीज प्लीज मला शिकवा ना असं म्हणते. तेव्हा मात्र आता कावेरी म्हणते की बरंच ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग की स्वयंपाकातील मात्र तुला काय काय येतं बरं? तेव्हा आता माही म्हणते की नथिंग, मला तर काहीच येत नाही म्हणूनच मी तुमच्याकडे शिकण्यासाठीच येथे आले ना. कावेरी म्हणते की अगो काय बोलतेस, आणि एकतर मला अजून काही सुद्धा ते कळत नाही की येलो ऑरेंज व्हाईट ते सगळं काही असतं ना त्याला काय म्हणतात. त्या डाळीबद्दल सुद्धा मला काहीच कळत नाही की नक्की ते काय काय असतं ते, आणि भाज्या सुद्धा काय असतात ते मला नाही कळत, त्यामुळे प्लीज तुम्ही मला शिकवा ना. तेव्हा आता मंगला मावशी डोक्याला हात लावतात. अरे देवा हिचा पायच कच्चा आहे असं म्हणतात. पंकज काका लगेच म्हणतात की पाया नाही तर अख्खी बिल्डिंगच मला कच्ची वाटते. तेव्हा आता कावेरी म्हणते की अरे देवा मग तू हे सर्व कसं शिकणार, तुला एकतर काहीच येत नाही. तर मंगला मावशी म्हणते की अरे देवा तिचा चेहरा बघा ना कसा केविलवाना झाला, म्हणजे तिला सर्व काही अगदी मनापासून शिकायचं आहे. म्हणून आता रमा खरंच इतकं मनापासून म्हणत असते की अगदी तोंड बारीक करून. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की अहो कावेरी ताई ती इतकी गयावया करते, मग तुम्ही शिकवा ना तिला, तुम्हाला ते काही शिकवणं इतकं अवघड आहे का, इतकं जड आहे का? कावेरीला मात्र हसायला येतं. तेव्हा मात्र आता माही प्लीज प्लीज आई प्लीज असं म्हणते, प्लीज मला स्वयंपाक करण्याचं शिकवा ना. तेव्हा कावेरी म्हणते की बरं मी तुला शिकवते, परंतु त्यासाठी मात्र तुला खूप मेहनत घ्यावी लागेल. ती जर तू मेहनत घेणार असेल तर मी तुला नक्की शिकवेल. आता अक्षय तेथूनच चाललेला असतो आणि साई त्याला तेथेच भेटतो. तेव्हा मात्र आता साईला बघून अक्षयला खूप असा आनंद होतो. तर तो साईला आवाज देतो. साई त्याच्या जवळ येतो. अक्षय म्हणतो की काय रे इकडे कुठे, लग्नाची शॉपिंग सुरू आहे तर. तेव्हा मात्र आता लगेच साई म्हणतो की अरे भाऊ जाऊन दे, नको त्या गोष्टी, कारण साई आता खरंच खूप डिस्टर्ब असतो, कारण त्याचं लग्न तर मोडलेलं असतं आणि रमासुद्धा त्याला सोडून गेलेली असते. कशाला तो विषय तू काढतोस? तेव्हा आता अक्षय विचारतो की काय रे काय झालं? तेव्हा आता लगेच साई सांगतो की त्या मला सोडून गेल्या. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे सोडून गेल्या? अरे बाबा तू इतका उदास नको हो, आणि सोडून गेलेली व्यक्ती नक्की परत येते, हा माझा अनुभव आहे. तेव्हा आता साई म्हणतो की नाही त्या परत नाही येणार कधीच. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं चल तुला कुठे ड्रॉप करायचं असेल तर मी तुला सोडतो. साई म्हणतो की नाही मी जातो माझा. तेव्हा अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की तू चल माझ्यासोबत चल, आपण गप्पा मारत जाऊ, आणि मला रमाला आणायला जायचं आहे, तिच्या माहेरी गेलेली आहे ना ती. अरे अनेशा तुझी ती भेट राहिलेली आहे ती सुद्धा भेट होऊन जाईल. म्हणून अक्षय साईला आता कावेरीच्या घरी यायला आग्रह करत असतो आणि तेथे मात्र आताही माही असते. तेव्हा आता साई तयार होतो तर अक्षय म्हणतो की चल आपण तिच्या घरी जाऊयात. म्हणून दोघे आता घरी जायला निघतात. त्यानंतर आता इकडे कावेरी ही माहीला सगळं काही स्वयंपाक तयार करायला शिकवायला घेते. अगोदर डाळी कोणत्या असतात, कोणत्या त्या डाळींना काय नाव आहे, त्या डाळी कसं ओळखायच्या याबद्दल सांगत असते. प्रत्येक वाटीमध्ये एक डाळ घेते आणि माहीला विचारते की हे काय आहे. तेव्हा आता जी तुरीची डाळ असते तर ती माहीने अगदी परफेक्ट ओळखलेली असते. तर मंगला मावशी म्हणते की हो अगदी बरोबर. तेव्हा आता जी काही दुसरी उडदाची डाळ घेतलेली असते तर आता ती तिला मूग डाळ म्हणते. तर कावेरी म्हणते की
की नाही अगं याला उडीद डाळ म्हणतात, ही पांढरी डाळ असते आणि जी मुगाची डाळ असते ना ती पिवळी डाळ असते, आणि जी काही सालाची मूग डाळ असते त्याबद्दल सुद्धा आता ती दाखवते, आणि ही जी काही पांढरी काळी असते तर ती उडदाची मूग डाळ असते, आणि याला काय म्हणतात की सालीची मूग डाळ आणि सालीची उडीद डाळ। तेव्हा माही म्हणते की हो, एक जरी नाव असलं तर त्यात दोन कलर्स आहेत। तेव्हा मात्र आता माहीने मग पंकज काकांना अगदी ते फोटो काढण्यासाठी सांगितलेले असतात, तर माही त्यांना म्हणते की काय काय करतात प्लीज जरा झूम करा। तेव्हा आता कावेरी म्हणते की अरे हे काय चाललं। तेव्हा आता लगेच पंकज काका म्हणतात की अहो येते तर ती शिकते पण घरी गेल्यानंतर घरचा अभ्यास नको का करायला। तेव्हा माही म्हणते की हो ना आई, घरी गेल्यानंतर मला तर रिव्हिजन घ्यावी लागेल। तेव्हा आता मंगला मावशी खुशून हसते, कावेरी म्हणते की बरं बाई। तेव्हा माही म्हणते की बरं ठीक आहे, आता हे सगळं मला काही कळले, ब्लॅक व्हाईट ही जी काही डाळ आहे आणि जी काही येलो असते तर ती मूग डाळ असते, काही ऑरेंज असते ना ती मसूर डाळ, राईट ना, ओके ना। तेव्हा कावेरी म्हणते की हो एकदम परफेक्ट, ओके। तेव्हा आता माही म्हणते की हे सगळं काही झालं, आता आपण व्हेजिटेबल्स कडे जाऊयात। तेव्हा कावेरी म्हणते की नाही, अगोदर जी काही कडधान्य आहे ना ती शिकून घ्यायची। तेव्हा आता मंगल मावशी त्या दोन वाट्याकडे लक्ष घालते आणि म्हणते की ह्या दोन वाट्या तर राहिल्या। त्यावर त्या कावेरी म्हणते की हो ना, यातच खरी गंमत आहे। तर जी काही मसूर डाळ असते तर त्याबद्दल कावेरी तिला सांगते की ही मसूर डाळ आणि जो काही अख्खा मसूर असतो तो सुद्धा सांगते, आणि तो मसूर काळा असतो। तेव्हा आता लगेच माही म्हणते की अरे यार, हा सुद्धा मसूर आणि तो सुद्धा मसूर, मग माझ्या लक्षात राहत नाही तर त्यात माझा काय कसूर। तेव्हा आता माहीचं हे बोलणं ऐकून मंगला मावशी आणि पंकज काका यांना खूप असं हसायला येतं। तेव्हा मात्र आता कावेरी रागानेच मंगला मावशीकडे पाहते, तर मंगला मावशी म्हणते की अहो पंकज काकांना की मास्तरीन आता चिडली म्हणून। तेव्हा माही लगेच म्हणते की आता मला कळलं की हे सगळं काही का आणि इतकी स्ट्रिक्ट का होती। तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते की हो का, मग आता जे काही आहे ना ते सगळं काही पहिल्यापासून होईल। तेव्हा कावेरी पुन्हा आता त्या जे काही डाळीचे वाटे आहे तर त्याबद्दल माहीला त्याबद्दलचे नाव विचारत असते, म्हणजे सारखं सारखं ती रिव्हिजन घेत असते, म्हणजे माहीच्या जेणेकरून लक्षात राहील म्हणून। तेव्हा आता कावेरी सर्व काही आता रमाच्या लक्षात राहण्यासाठी म्हणजे माहीच्या शिकवत असते, आणि त्यानंतर तेवढ्यात येते अक्षय आणि साई गाडीतून येऊन पोहोचतात, गाडीच्या खाली उतरतात आणि साईला हाताला धरून चल असे म्हणतो, कारण सासूबाईंनी मस्त जेवणाचा बेत केलेला आहे, चल आपण खाऊयात। तेव्हा आता साई अक्षयला म्हणतो की मला एक कळत नाही की तुम्ही एवढी मोठी माणसं आहात आणि तुझी बायको मात्र या छोट्याशा घरामध्ये राहते का। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो खरंच ही खूप साधी माणसं आहे, जितकं घर साधं तितकं ती सुद्धा साधी, आणि त्यांचे आई वडील सुद्धा साधे, कुठलाही मोह त्यांच्या मनामध्ये नाही, कुठलीही इच्छा त्यांच्या मनात नाही। तेव्हा आता ते दोघेही गप्पा करत करत आतमध्ये यायला निघतात। तेव्हा साई आणि अक्षय शेवटी आत येऊन पोहोचतात, तर माही आता ही कावेरीशी गप्पा करत असते। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये माही आता रडतच तिच्या मैत्रिणीबद्दल अक्षयला सांगत असते की माझी मैत्रीण होती आणि ती मला कायमची सोडून गेली। तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की अगं तू तर मागच्या वर्षी 10वी पास केली, मग तुला कोणती मैत्रीण अशी होती, तेव्हा तिचं नाव काय। तेव्हा आता लगेच माही आता रडतच म्हणते की माही, तिचं नाव माही होतं की जी मला कायमची सोडून गेली। तेव्हा आता माहीच्या डोळ्यात आता खूप असं पाणी येत असतं, कारण ती स्वतःबद्दल आता अक्षयला सांगत असते आणि रडतच ती आता आपल्या स्वतःच्या मनात म्हणते की जी सोडून गेली ती मात्र माही होती आणि आता मात्र जी आहे ती रमा आहे, फक्त तुमची रमा। त्यानंतर मात्र जे काही आता सूप प्यायला नीलने आणि देविकाने रमाला प्यायला दिलेलं असतं, परंतु रमा मात्र आता रूममध्ये ते सूप पित असते, तर नील मात्र दरवाजातून डोकावून हे सर्व पाहत असतो आणि रमा सूप पिते म्हणून त्याला खूप असा आनंद होतो, कारण एकदा की ही सूप हिच्या पोटात गेलं तेव्हा मात्र आता हिला पुढे काय घडणार आहे याबद्दल काहीच माहिती होणार नाही, असं काहीतरी त्यांनी सूपमध्ये मिक्स केलेलं असतं। तेव्हा मात्र मित्रांनो आता रमा ह्या संकटातून कशी वाचते आणि आपल्या अक्षयला केव्हा जाऊन भेटते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।